प्रज्ञा कांबळेचा मृत्यू नव्हे घातपात, नातेवाईकांचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। राधानगरी तालुक्यातील कौलव गावची प्रज्ञा कांबळे हिचा 2 महिन्यांपूर्वी कुरुकली बस स्टँडवर 4 चाकी वाहनाने धडक देऊन मृत्यू झाला होता। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप प्रज्ञाच्या नातेवाईकांनी केला आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीसह नातेवाईकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। प्रज्ञाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच पोलिसांकडून प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। समाधानी नाही आहेत। काहीच झालेलं नाही। आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। तपासावा जबाब पोलीस येते नंतर काय म्हणतात करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागले। आता काय मागणी आहे? आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शास्त्रानं हलणार नाही। हे जागेवरून हलणार नाही आम्ही। मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली। आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। ह्या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। 302 कलम लागलंच पाहिजे आणि ॲट्रोसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे। आणि जो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न आमच्या दबाव कालपासून जोरदार दबाव झालेला आहे। मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केलेला आहे। पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात।